लोणावळा पण आणि नाशिकची मिसळ खाऊन बघणार ना तुम्ही तर खातच राहा. दादा कुठली तरी फेमस आहे दुकान आहे तर सांगा ना आम्हाला. काय घ्यायचं मिसळ पावते मग तुम्हाला सांगतो ना मी, धावतो ना तुम्हाला सांगतो, काय हरकत नाही. आता मी तुम्हाला गंगेवर सोडलं ना, गंगे किनारी तिथून फक्त 10 मिनिटाचं अंतर आहे फक्त जायचं. चालेल दादा तुम्ही फक्त पंचवटी कारंजा सांगायचं, अंबिका मिसळ. अंबिका मिसळ. हा पण मिसळ म्हणजे मिसळ आहे, सर्व स्टँडर्ड लोक तिथं खायला. म्हणजे खाणं म्हणजे मोजकंच खाणं आणि मोजकंच हे गोष्टी असतात. असं म्हणजे डुडी पाणी नाही हे नाही. तुम्ही तिथे मिसळ पाव खाऊन मन समाधान होईल तुमचं. देणार एवढीच तुम्ही म्हणणार एवढीच दिलं पण त्याला चव आहे. मग तर ट्राय करायला लागेल. जसं आपण मुंबईला वडापाव वगैरे हे खातो ना, समोसा मोसा, तसं हे प्रश्न आहे. काय वाटतं तुम्हाला, कोण यायला पाहिजे आपल्याकडे? बीजेपी पाहिजे का नाही पाहिजे आपल्याला? हिंदुत्वासाठी बीजेपी पाहिजे. हिंदुत्वासाठी सनातन आता याच्या पुढे मुसलमान लोक आपल्या घरात घुसून मारतात. कारण की उद्धव ठाकरेंनी एवढी घाण करून टाकली ना, त्यासारखा हलकट माणूस कोणीच नाही आता असं लागलं. नाही तर प्रत्येकाच्या अंगामध्ये रक्तामध्ये शिवसेना होती. शिवसेना तर नावाविरुद्ध कोणी बोललं ना तरी लोक शिव्या काय घालायचे. पण आता तसं राहिलं नाही. ते आता काय ते वोट करतात ना ते लोकांना, त्याचे वोट बँक आहे ना ते लोक. आता मुस्लिम पूर्ण वोट बँक उद्धव ठाकरेची आता आपल्या नाशिकमध्ये आमदार खासदारकीचं जेव्हा झालं ना तेव्हा त्यांचं शीट लागलं होतं मशा. त्या लोकांनी इतके झेंडे फडकवले आपल्या याच्यामध्ये नाशिकमध्ये, मुसलमानाचाही झेंडा आणि हिंदूंचाही झेंडा, दोन्ही झेंडे फडकवले माधव चौधरी. त्याच्यामुळं तावतणाव जास्त झालेलं, मारामारा झाले, दंगल झाली. त्याच्यामुळं आता लोकांनी धरलं का आपल्याला एकच वाचवू शकतो म्हणजे मोदी सरकार. बाकी मग तुम्हाला कोणीच नाही. मोदी नंतर योगी जर आला ना तर योगी आ गया तो खतम है. ते सगळे गेले. आपण स्वप्नामध्ये पण राम मंदिर बघितलं नसतं कधी, पण आज राम मंदिर बनवलंय त्यांनी. खूप मोठा बनवलाय. आज ते आपण म्हणतो ना 4 धाम केला आणि ते 5वं धाम झालेलं आहे आपल्या याच्यामध्ये हिंदू धर्माचे. गाय की भैंस है. गाय आपल्याला काही याच्याकडून काही पैसे भेटणार नाही ना, त्याच्याकडून भेटणार आहे. आपल्याला हिंदुत्व जागा करायचं असतं तर ते. आता तुम्हाला मी हिंदीमध्ये बोलतो. जेव्हा 12 वर्षाचा जेव्हा कुंभमेळा भरतो ते ह्या मंदिराची पूजा अर्चा झाल्याशिवाय भरत नाही. ये साल है ना कुंभ? 2027 नहीं ये साल है ना 2025. 27 या मंदिरामध्ये